पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे बरकट ब्लॉग्स। तर आज आपण चाललो गणपतीचं कव्हरेज करायला मालाड साईडला। काल आपण गेलो होतो अंधेरी साकीनाका त्या साईडला गेलो होतो, त्या साईडला मोठे मोठे गणपती कव्हर केले। तर आज आपण मालाड साईडला मोठे मोठे गणपती कव्हर करायला जाणार। तर आपल्यासोबत आपली गँग आहे, तर हाय करा। आणि कालचा व्हिडिओ तुम्ही अगर बघितला नसेल अंधेरीचे गणपती तर तुम्ही वरती आय बटन मध्ये क्लिक करा, ते बघा। खूप छान छान आम्ही गणपती कव्हर केले। तर आजही छान छान गणपती कव्हर करण्याचा पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेअर करायला विसरू नका। गणपती बाप्पा हो। तर मित्रांनो काय झालंय सीन माहिती, राजच्या घराची चावी ना, राज घ्या इकडे आमच्यावर घेऊन आला आणि त्याचा भाव गेला गणपती बघायला बाहेर, आणि त्याची चावी घराची आमच्याकडेच आहे। तर आता आम्ही थांबलोय, उतरलोय आपलं ते बांगुरनगर मेट्रो स्टेशनच्या खाली आहे। 80 रुपयाची तिकीट काढली आणि एक स्टॉपच आम्ही आलेले पुढे, 1 ते 2 स्टॉप पुढे आले। 80 रुपयाची तिकीट आमची गेलेली आहे वाया। असं आहे की एवढ्या जवळून तुम्हाला क्लोजअप घेते, ठीक आहे। आता एक बस गेली सांताक्रूज टू मालवणी होती। सांताक्रूज समजून हे लोक चढले नाही। सांताक्रूज ह्या साईडला कशी जाईल गाडी मला सांगा बरं। हा माणूस सांगत गेलो मला वाटतं आम्हाला थोडा विघ्न आलाय। पहिला तर आम्ही चावी विसरलो, आम्ही तिकीट काढली आणि 2 स्टेशनवर आम्ही उतरलो, पण एखाद्या डोळ्यासमोरून बस गेली ज्यात जायचं तरी त्यात पण आम्ही चढलो नाही। मला वाटतं आम्हाला चालायलाच लागणार आहे कदाचित। हे जी लोक एकदा कॅमेरा फिरव, आज सर्वांना ना मी ठोकणार, जागेवर ठोकणार, जिकडे भेटणार तिकडे मी ठोकणार आहे मी। कारण की मला तुम्हाला माहिती आहे मला असली लोक आवडत नाही, तर लवकर त्यांचे मी कार्यक्रम वाजवणार आहे। काय बोलणार राज तुम्ही याच्यावरती? राज तुम्ही नाही मस्त येतं राज, काय बोलणार याच्यावरती तुम्ही? भाई किधर जाना है भाई आपको? मालवनी। आ गई ना मेरी जान, बस आ गई थी। तर मित्रांनो मालवणी डेपोला आपण पोहोचलोय, माझ्या मालवणी डेपो तिकडे। आणि आता पहिल्यांदा आम्ही मालवणी म्हाडाचा राजा बघायला जाणार आहे। आणि तिचा रस्ता इथून आहे, इथून सरळ जायचंय, मग तिथून राईट मारायचं आहे। आपण बघून आलो उपनगरचा चिंतामणी। एकदम 1 नंबर मूर्ती होती, मोठी मूर्ती होती, आत होती जरा पाय दुखायला लागले, पण मूर्ती बघितल्यावर खूप मस्त वाटलं। तुम्ही पण बघितलं तर मूर्ती कशी आहे, खूप छान मूर्ती होती। मला वाटते मुंबईचा पॅटर्नची मूर्ती होती, मुंबईवरनं आणली असावी। खूप छान मूर्ती होती तिथे, खूप मोठ्या मूर्त्या। आम्ही 2 मूर्त्या तुम्हाला दाखवल्या, अजून 6-7 मूर्त्या आहेत तिथे मोठ्या त्या आम्ही दाखवतो तुम्हाला। त्या आधी काहीतरी आम्ही नाश्ता वगैरे असं काहीतरी। एवढ्या छोट्या मोठ्या गल्ल्या आणि वरतून गल्ल्यांची हालत तर बघा, पण त्याच्यात एवढ्या मस्त मस्त लोकांनी मूर्त्या बसवल्यात आणि एवढ्या उंच मूर्त्या आहेत ना, मस्त होते। आणि रस्त्याची खराब, रस्त्यांची कंडिशन खराब आहे तरी त्यांनी कसे आणले असतील।
नाश्ता झालाय आपला आणि आता हा मालवणीचा मोरी हा गणपती बघायला चाललो आम्ही. नाश्ता भावानं एक नंबर होता. आम्ही पहिल्यांदा खाल्लं इकडला बाहेरचं. त्याच्याकडे सांबार नव्हता पण चटणी आणि फक्त हे होतं आपलं दाल वडे 4 होते फक्त आणि डोसा होता ताजा डोसा. तो खाल्ला भाई एक नंबर. 30 रुपयाला म्हणजे 2 डोसे होते पण कडक होते मस्त लागले. पोट भरला परत खायची. अरे मेदूवडा एवढा मोठा मेदूवडा ना सॉरी डाळ वडा एवढा मोठा होता ना 15 रुपयाला एक होता पण पोट भरण्यासारखा होता. आणि आपला भाऊ भेटला इकडे त्याला काय करायचं सांगा. अरे गणपती कुठे पाऊस पडलाय बोलला भाई शर्ट बिर्ट विकत. पण भाई जो गणपती होता ना मुंबईचा गाणाची एक नंबर. पाऊस पडायला लागला इकडे. धंदा पण जमणार आमचा. पाऊस पडायला लागला फसलो इथे आता आम्ही. आणि आपली मूर्ती गोरेगावची आपला आर्टिस्ट विपुल दादा बघितला. मी आता बघितला असेल तो व्हिडिओ. तो गणपती आम्ही बघितला आहे मुंबईच्या व्हिडिओमध्ये आणि आम्ही अचानक घुसलो. आम्हाला माहिती नव्हता तो गणपती आणि घुसलो. मूर्ती बघून एवढं चांगलं वाटलं ना. जेजुरीच्या रूपात म्हणजे आपल्या खंडोबा देवाच्या रूपात तो मूर्ती होती. मूर्तीला एक नंबर होती. छोटी मूर्ती पण खूप छान. आणि भावाला कसं वाटलं ते विचारूया. या मस्त वाटलं एक नंबर आहे. पहिल्यांदा असं म्हणजे जेजुरीसारखं फील झालं या जागेला. म्हणजे असं भेटत नाही कुठं. तिकडं जायला लागतं पण इकडं तो फील झाला आम्हाला. मजा आली. एकदम छान होती. असं वाटलं की आपण जेजुरीमध्ये झालोय. म्हणजे आता गणपती दर्शन झालं मला. हे वेळा माफी करा. आता आपण आले मालवणीच्या राजाला. देखावा बघा कसं आहे. गेट पण तुम्ही आता बघितलं असणार कसं होतं. आता मूर्ती पण बघा तुम्ही. मूर्ती
जाते हैं अभी, क्या गणपति देखने आए तो छोड़ के भाग रहे थे इन लोग मेरे को तीनों। कोणता गणपती बघायला चाललो रे चालत आता? मालाडचा मोरेश्वर किती लांब आहे? 2-3 किलोमीटर आहे. चालत जायचंय? चालत भाऊ, गणपतीचा वेळ प्युअर वेळ. राजे रस्ता बघ तू मॅप मध्ये. जी आता आपण मूर्ती बघितली, मोठीवाली मूर्ती जी आपल्या विपुल दादाच्या कारखान्यातली सर्वात मोठी मूर्ती होती, जी की एचवी रोडचा किंग या मंडळाची होती. तर ही मूर्ती तुम्ही ऑलरेडी आम्ही आधी ब्लॉगमध्ये दाखवली. तर आता कशी वाटते तुम्हाला? कशी वाटते कुणाला मोठी मूर्ती? मस्त आहे का? हे राहिले राईटमध्ये आपण मालाडच्या मोरेश्वर मंडळाला 3 किलोमीटर चालला. 3 किलोमीटर मालवणीवरनं चालत आलोय मालाड स्टेशनला. खूप उत्सुक आहे. चला चला पुढे चालत राहा. आपण 2 गणपती बघितले. मला नाव लक्षात नाही, आम्हाला नाव लक्षात असेल तर खालची व्हिडिओला खाली लिहू. दोन्ही खूप छान मूर्ती होता. फायनली आम्ही जे मूर्ती बघायला आलो त्याच्या तुझी देखावा बघायला पाहिजे. 3 किलोमीटर चालत आलोय. आता आपण जो शेवटचं दर्शन घेतलंय तो मालाडचा राजा म्हणजे गोरसवाडी जो एरियाचं नाव आहे ती मुंबईवरचं मूर्ती अंतरची आपण बघितले. तर आपण इथे थांबलोय मालाडच्या बस स्टॉपला. इथून 202-203 डायरेक्ट जाणार गोरेगावला. आपण आता बसमध्ये बसून डायरेक्ट गोरेगाव जाऊ. आता आम्ही कुठेही थांबणार नाही. ऑलरेडी टाइम काय झाला तुला? अहमदाबाद. आमच्या हे अहमदाबादला 5 वाजले आहेत. आम्हाला दुकान पण बोलायचं बघूया आता किती लवकर घरी पोहोचतो. 1 तास अजून लागणार आहे.
आणि यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. यांची ॲडव्हर्टाईज B&B बाईट्स करून आहे, ब्लूज अँड बाईट्स. तर तुम्हाला आता ट्राय करायचं आहे इकडे एकदा जाऊन जेवण ट्राय करा. तर फायनली आपण बस पकडली आहे मालाडवरनं. खूप टायमानंतर बस भेटली. आपला कुणाल भाऊ आणि राज मागे बँजो वाजताय, इथून दाखवू नाही शकत. मी आता झोपतोय, मला डायरेक्ट कुठं तिकडे वेशनगर आलो.